मंचावर उपस्थित आपले लाडके आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित वाल्मिक तात्या निकाळजे, अजय धोंडे, मधुकर गर्जे, ॲडव्होकेट सुधीर घुमरे, आमचे ॲडव्होकेट जब्बार पठाण, अध्यक्षाचं नाव परत माझ्याकडून नाही राहिलं काय लिहिलं, अध्यक्ष आमचे आबूसेठ, राहुल चौरे, नरेंद्र जावळे, महेंद्र नागरगोजे, भागवत येवले, ज्यांनी खूप छान भाषण केलं, त्या अगदी लहान वयाच्या आणि अत्यंत जोशपूर्ण विचार स्पष्ट आणि निष्पापपणे मांडले, दीपाली जाधव, शरद पामदळे, नीलाताई पोकळे, सुवर्णाताई लांबरूड, संजय आमचे बळीरामजी पोटे, सुनील वाघमारे, गणेश नारायणकर, पिंटू काका जाधव, डॉक्टर चौधरी, किरण शिंदे, तात्या गुल्ले, मनसूर पटेल, आप्पासाहेब राख, राजू जाधव, अनुरोध सानप, अण्णासाहेब भोसले, महेंद्र गर्जे, जे नावं नाही लिहिली ते आता बघायचे. मी त्यांना माझ्या पीएला सांगितलं लोकल जे नावं लिहित राहा, जे माझ्याबरोबर मला माहीत आहे ते नावं नको लिहू, पण ते आपले लोक कुठेतरी अशा कोपऱ्यात शोधावं लागायचं मला आता, कुठे कुठे आपले म्हणजे पक्षाचे, पुन्हा तुम्हाला वाटायचं आपले म्हणजे काय. हो, तर मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेली वडीलधारी मंडळी, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर टोप्या धोतर आहेत ते सगळे वडीलधारी मंडळी, ज्या माझ्या माता भगिनी माय माऊली एवढ्या संख्येने आलेल्या, आणि माझे युवा बांधव, मी सर्वप्रथम धस अण्णांच्या भाषणाचं ऐकत होते, त्याच्यात मला एक वाक्य परत परत आठवत होतं आणि परत परत ऐकायला येत होतं. मी हात जोडून पाया पडून मतदान मागतो. हे या वर्षीचा त्यांचा या इलेक्शनचं दिसतंय मला, हात जोडून पाया पडून. आता कोणी कोणासाठी हात जोडणं, पाया पडणं ही वेळ. आवाज वाढव रे, मागेपर्यंत आवाज जाईना, वाढवा आवाज, आवाज आवाज. हा, कोणी कोणासमोर हात जोडून पाया पडून मतदान मागण्याची वेळ आपल्यावर आली नाही आणणार, पण तुम्ही हा दाखवला मनाचा मोठेपणा की पंकजाताईंना निवडून द्या. याला आताची परिस्थिती कारण आहे. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये हे बाकीचे इफेक्ट बदलू नका, ऐकू नका. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये नम्रपणे मतदान मागितलंच पाहिजे. अरे रावी करून स्वतःचाच मला पहा फुलं वाहा करून राजकारण करता येत नाही. मी म्हणजे सर्वे सर्वा असं कधीही कुणाला वाटू शकत नाही. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देखील वाटत नाही. जेव्हा त्यांना वाटतं एखादा क्षण येतो तेव्हा ते अगदी गरीब कर्मचारी मजुरांच्या सुद्धा पायांना अभिषेक करून त्यांचे पाय धुवून ते साफ करतात, एक सेवाभाव दाखवतात. जेव्हा त्यांना वाटतं की मी प्रभू रामाची प्रतिष्ठापना करणार आहे, तर प्रभू रामाची प्रतिष्ठापना करण्याचं म्हणजे काय, तर राज्याभिषेक करताना रामाला जे एखाद्या राजाला पथ्य असतात त्याला काय उपवास काय करावं लागतं, ते पवित्र स्वतःला करावं लागतं. तसंच रामाच्या एवढ्या पवित्र प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी 9 दिवस उपवास केले. पण आज या लोकशाहीमध्ये दादागिरी करून आपल्याला काही मिळवता येत नाही. हात जोडून आणि पाया पडूनच मागावं लागतं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसापेक्षा मोठा देश आणि देशाला संविधान हे सर्वात प्रथम आणि महत्वाचं ठरवलेलं आहे. मला या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतं मागताय? तुम्ही मला मतं मागताय पंकजा गोपीनाथ मुंडे. मला मतं मागण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत, नेते उभे आहेत. पण मला मतं मागायला काय अडचण आहे तुमच्या समोर? मी प्रत्येकाला विचारते की उमेदवार पसंतीला पडलाय का उमेदवारात काही खोट आहे? म्हणजे मी माझ्यामध्ये असं काही अवगुण आहे का जेणेकरून तुम्हाला वाटतं अरे 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 त्यांना उमेदवारी का दिली? वाटतं का असं काही अवगुण आहे, काही अडचण आहे,
काही नकारात्मक आहे, कुणाची खोडी काढली, कुणाचं वाईट केलं, कुणाला त्रास दिला, असं काय आहे का? बोला ना. मग अशी काय करायला? आम्ही उपाशी फिरायलो सकाळपासून, नाही तर मी हो समजीन ना. मग माझ्यात काही अवघड नाही, काही खोट नाही. उमेदवार पक्का चांगला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी शंका आहे का कुणाच्या मनात? आहे का कुणाच्या? नाही. मग माझं मत प्रधानमंत्र्याला असं वाटत असेल कुणाला तर त्यांना ही संधी येणार आहे. तुम्ही हे मत मला करत नसून डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करताय असं सुद्धा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी राजकारणात आता फिरते. राजकारण नॅशनल लेवलला जावं, इंटरनॅशनल लेवलला जावं असं वाटत असतं प्रत्येकाला. पण आमच्या बीड जिल्ह्यातलं राजकारण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला जात नाही. ते इंटरनॅशनल पद्धतीने लोकलच येतं की नाही? आता तुम्हाला काय करायचंय? आम्ही म्हणालो बाबा खूप छाती फोडून, अरे असं झाला, सॅटेलाइट टाकले, अग्निवीर टाकला, ते सीए म्हणजे आता इतकं सोशल मीडिया झालाय. मग आम्ही म्हणलं कोण 10वी 12वी नापास माणसं लिहितात रे, हे काही अभ्यासच नाही त्याला. हे अशा पद्धतीने प्रचार करून उपयोग नाही. या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ शकते ह्याचा तुम्हाला माहिती. कारण माणूस एवढा निस्वार्थी झाला नाही, माणूस एवढा मोठा झाला नाही. अरे तो एवढा विचार करत नाही की जशाचं काय चाललंय, तो म्हणते माझं काय. चला मग आपण तुमच्यावर बोलू, आपण बीड जिल्ह्यावर बोलू. मी उमेदवार म्हणून तुम्हाला काय देऊ शकते ह्याच्यावर बोलू. आता समजा तुमच्याकडे एखादी बँक आहे आणि त्या बँकेत तुम्हाला कर्ज द्यायचंय कुणाला, किंवा तुम्हाला कर्ज करायचंय, तुम्ही एक फाईल करता, बरोबर आहे. ती फाईल दिल्यावर तुम्ही ती बँकेत देता आणि बँकेत दिल्यानंतर ते तपासतात तुमचं रेकॉर्ड, बरोबर आहे. साधा हजार नाही, 1 लाख 1.5 लाखाचं जरी लोन घ्यायचं असेल, 1000-1500चा जरी हप्ता असेल तर तुमचं रेकॉर्ड तपासलं जातं, बरोबर आहे. मी तुम्हाला मत मागायला सर्वश्रेष्ठ दान, तर माझं रेकॉर्ड तपासलं जायला पाहिजे की नाही? मग चला आपण माझं रेकॉर्ड तपासू. काय माझं रेकॉर्ड? मी परळीमध्ये आमदार म्हणून सुरुवात केली, मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. माझं रेकॉर्ड असं आहे की सगळ्यात जास्त या देशामध्ये कोणी जर शौचालय बांधून या माझ्या माय माऊलींना कुटुंबनीतून मुक्त केलं असेल तर ते महाराष्ट्राचा ग्रामीण विकास विभाग होता. अव्वल दर्जाचं काम झालं, राष्ट्रपतीतर्फे पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाला. आमचं कौतुक झालं. ते तुमच्या पालकमंत्र्यांनी केलं. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा नंबर सुद्धा अव्वल झालेला. त्याचबरोबर विमा, एवढा प्रचंड दुष्काळ होता, इतक्या अडचणी होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हवालदिल झालेला दिलासा द्यायचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असेल तर या शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे. या भावनेनी रात्रंदिवस एक करून मी आमच्या कलेक्टरांनी सगळ्या टीमनी विम्याचं काम केलं. आला का नाही विमा तुम्हाला? बक्कळ 992 कोटी विमा या बीड जिल्ह्याला तेव्हा आला आणि 5 वर्ष अनुदान विमा. सुरेश दसांच्या भाषेत टॉंग 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 तुमचा मोबाईल वाजतच होता की नाही? मग हे सगळं काम आता यायलंय का विमा? यायलंय का? काय झालंय तुम्हाला? धरून आणले का कोणी? आता यायलाय का विमा? का काय येईना? सरकार जागेवर आहे, मंत्री आहेत, सगळं जागेवर आहे ना, पण ज्याच्या पोटातून तुमच्याविषयी पीडा वाटते ती तुमची लेख तिथे नाही. मी जेव्हा बीड जिल्ह्याचं काम केलं तर एखादी गृहिणी जसा घर आवरते आणि सावरते तसा मी बीड जिल्हा सावरायचा प्रयत्न केला. एवढे मोठे रती महारथी नेते एकत्र घेऊन काम केलं, पण कधीच कुणाविषयी माझ्या मनात तक्रार नाही, माझी त्यांची तू मी नाही, भांडण नाही, स्टेटमेंट नाही, भानगड नाही, काय नाही. चांगला संसार या बीड जिल्ह्यात केला. असं म्हणतात की रामराज्य खूप चांगलं होतं, 5,500 वर्षापूर्वी होतं आणि त्याच्यानंतर जर कुणाचं राज्य असं होतं जिथे महिलेला सन्मान होता आणि जनतेचाच आदर व्हायचा
ते आमच्या छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. त्याच्यानंतर आता जर कोणतं राज्य असेल तर या भारतामध्ये आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे राज्य अनुभवतो ते आहे. कारण इथे महिलेला सन्मान आहे, इथे शेतकऱ्याला गरीबाला न्याय आहे, इथे गरीब माणसाला स्वतःचं पक्क घर असावं, त्याच्या घरामध्ये नळाने पाणी जावं, त्याच्या माता भगिनींना रोजगार मिळावा, अपंग असेल तर त्याला सहकार्य मिळावं, त्याच्या घरातला प्रत्येक माणूस आयुष्यमान व्हावा, याच्यासाठी त्याला विम्याची योजना मिळावी. या सगळ्या गोष्टींची काळजी प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्हाला वाटतं काय सरकार चालवणं एवढं सोपं आहे? याच्यामध्ये म्हातारे जुने माणसं आहेत ना, सांगा या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, का हो कधी बीड जिल्हा दिसला नाही नॅशनल हायवे करण्यासाठी? का कोणते स्टेट हायवे मोठे मोठे मुंडे साहेबांनी आणला होता, मला वाटतं आणला तेव्हा, का मोठे कुठले रस्ते कुठले प्रकल्प आमच्या बीड जिल्ह्यात आले? बीड जिल्ह्यात येतात सर्व नेते, पण फक्त बीड जिल्ह्याच्या निवडणुका आल्यावर या जिल्ह्यामधलं मतदान हडपण्यासाठी, हो मी म्हणते हडपण्यासाठी. कारण तुम्ही हडपता जेव्हा तुम्ही काही नाही घेता. आता जर तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात तुम्ही पैसे घेता आणि भाजी घे, तुम्ही साडीच्या दुकानात गेलात तर पैसे देता आणि साडी घे, पण तुम्ही नुसतं घेत असाल तर त्याला हडपणं म्हणता. तुम्ही फक्त माझ्या बीड जिल्ह्याच्या जनतेला जातीपातीच्या भिंती उभ्या करून तुम्ही फक्त घेत आलात ते मतदान, आणि जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा उद्योग तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा एअरपोर्ट तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा रेल्वे तुमच्या जिल्ह्यात, रोजगार तुमच्या जिल्ह्यात, मोठ्या मोठ्या उद्योग, माझ्या रोजगाराच्या संधी तुम्ही उगवल्या, आणि माझ्या बीड जिल्ह्याला फक्त मतदानाच्या वेळी तुम्ही लोकांना, या लोकांना आता या जिल्ह्यामध्ये प्रवेश करून देऊ नका. 5 वर्ष मी कारभार सांगून तुम्हाला मतदान मागते, हवेमध्ये मतदान मागत नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास तुम्हाला दाखवते. सुरेशांना 25-30 वर्ष राजकारणात आहेत. या 25-30 वर्ष राजकारणात त्यांनी किती प्रश्न मांडले असतील विधानसभेमध्ये, कितीतरी मागण्या केल्या असतील विधानसभेमध्ये, कितीतरी रस्ते मागितले असतील, नाल्या मागितल्या असतील, काही मागितले असेल, पण का फक्त 2014 ते 19 मध्ये करोडो रुपयाचे रस्ते तुमच्या आष्टी मतदारसंघात झाले? का फक्त 2019 ते 2014 ते 19 मध्ये 25-15 नावाचा निधी असतो तुम्हाला माहित झालं का? 2014 ते 19 मध्ये या गावात वाडी वस्त्या काढण्यापर्यंत रस्ता झाला, कारण देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि तुमची लेखच पालकमंत्री होते, म्हणून हे सगळं. तर ही संधी मी तुम्हाला मागते, ते दुःख सांगून नाही मागत, मुंडे साहेबांच्या जाण्याचा विषय घेऊन मागत नाही. मी ही संधी तुम्हाला मागते की माझ्या विकासाचा दृष्टिकोन तुम्ही स्वतः अनुभवलाय म्हणून मागते. माझा काहीच नाही मुद्दा, काय मुद्दा समोरच्या व्यक्तीला पण कुठे निवडणूक जिंकण्यासाठी लढायची? सुरेशांनाच माहिती, त्यांचे मित्र आहेत, माहिती त्यांना सगळे स्वभाव, मित्राला सगळं माहित असते सिक्रेट, त्यांना माहिती ते निवडणूक लढण्यासाठी लढतायत, जिंकण्यासाठी नाही लढत आहे. कारण त्यांनी आधीच म्हणले पहिलेच पत्रकार परिषदेमध्ये की मी माझ्या मतदारसंघात निवडणूक लढणार आहे, म्हणजे त्यांनी लोकसभेतली हार स्वीकारली आहे. त्यांना स्वतःलाच हरायचं आहे, त्यांना स्वतःला जिंकण्याची मानसिकता नसताना त्यांना जिंकवतोय कोण हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. त्यांना जिंकवतोय अपप्रचार, जिंकवतच नाहीये, त्यांना थोडं तरी मताकडे नेतोय कोण, त्यांना कोण त्यांच्यासाठी उभं राहत आहे? तर या जिल्ह्यामध्ये जे सुरेश अण्णांना मानणारे लोक आहेत ते उभे राहत नाहीत, जे दोंडे साहेबांना मानणारे ते लोक उभे राहत नाहीत, आमच्या आबूला मानणारे लोक उभे राहत नाही, आणि पंकजा मुंडेला मानणारे लोक उभे राहत नाही. ज्यांना फक्त विरोध करता येतो, ज्यांना नकारात्मक मतदान करता येतं तेच उभे राहतात.